अंबाजोगाई पासून जवळच असलेल्या साकोड रोडवर गेल्या 3 वर्षापासून मल्हारी महाराज साठे यांच्या मार्गदर्शनाखाली मच्छिंद्रनाथ यांचे भव्य दिव्य मंदिर उभारणीचे काम चालू आहे। मंदिरात बडे बाबा मच्छिंद्रनाथाची भव्य दिव्य मूर्तीचीही प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असून कळसाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही, तेही लवकरच करण्याचा मानस हाती घेतला आहे। मच्छिंद्रनाथ मंदिराच्या उभारणीस 3 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विधिवंत पूजा अर्चना करून महाप्रसादाचेही मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले। मच्छिंद्रनाथ मंदिराकडे भाविकांचा ओढा दिवसेंदिवस वाढत असून या भागातील लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नातून मच्छिंद्रनाथ मंदिर सभागृह निर्माण व्हावे अशी अपेक्षा मच्छिंद्रनाथ मंदिरचे सर्वेसर्वा मल्हारी महाराज साठे यांनी अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलच्या माध्यमातून केली आहे। अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी संपादक सतीश मोरेसह उपसंपादक अश्विनी लोमटे यादव, अंबाजोगाई। अंबाजोगाई दर्शन टीम पोहोचलेली आहे मच्छिंद्रनाथ मंदिर या ठिकाणी, म्हणजेच अंबाजोगाई पासून थोड्याच अंतरावर असलेले साकोड रोडचे हे मच्छिंद्रनाथ विश्वस्त असं मंदिर, भव्य दिव्य मंदिर आहे। याचा आज वर्धापन दिन आहे। आपल्यासोबत या ठिकाणी मल्हारी महाराज साठे आहेत व तसेच काही भाविक भक्त आहेत। पाहूया त्यांच्या कडून की या मंदिराची स्थापना कधी झाली व हे वर्धापन दिन कधीपासून ते साजरा करत आहेत। 11/12/2023 ह्या मंदिराची स्थापना झाली आणि तिथून पुढे 3 वर्ष या मंदिराला पूर्ण झाले। त्यानिमित्त इथं आज वर्धापन दिवस, त्या तिथीवर होणारा अन्नदानाचा कार्यक्रम अशा प्रकारे आम्ही सर्व भाविक भक्तांनी मिळून साजरा केला। मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम अजूनपर्यंत सुरूच आहे आणि कळस राहिलेला आहे, मग मंडपाचं काम राहिलेलं आहे। महाराज, मी तुम्हाला आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छिते की ह्या सभा मंडपासाठी म्हणजे तुम्ही म्हणजे आमदार किंवा विविध जे काही नेते मंडळी असतील किंवा आमदार खासदार असतील त्यांच्याकडून सभा मंडपासाठी तुम्ही कधी त्यांना मागणी केलेली आहे का? नाही, कधीच मागणी नाही केली। पण या ठिकाणी माझ्या माहितीस्तव या ठिकाणी मोठे मोठे उत्सव होतात, तसेच या ठिकाणी लग्नही समारंभही मोठ्या उत्सवात होतात। त्यामुळं मला असं वाटतं की या ठिकाणी सभा मंडप हे झालंच पाहिजे। तरी पण तुम्हाला अपेक्षा असेल ना असं सगळ्यांनी निधी द्यावा? हो, जनतेच्या सहकार्यानं कोणी असं शासनाच्या त्याच्या निधीतून जर झालं तर चांगली गोष्ट राहील, सर्वांसाठीच होईल।